कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रतीक्षास किचनमध्ये। आज मी बनवते साधी सोपी कढी। कढीसाठी साहित्य आपण घेतले लसूण, हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी आणि बेसन। कढई ठेवली आहे गॅसवरती। 1 चमचा तेल टाकले। तेलामध्ये राई, कढीपत्ता, राई तडतडल्यावरती मग आपण त्याच्यामध्ये एक वाटण टाकणार आहोत। जिरं, लसूण आणि आपली मिरची, कोथिंबीर हे वाटण करून घेतलेलं आहे। हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करून झाल्यावरती आपण त्याच्यात चिमूटभर हळद टाकणार आहोत किंवा हाफ टीस्पून म्हटलं तरी चालेल। बघू शकता फ्राय झाले ते। कढी ही खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि डायजेस्ट व्हायला पण खूप चांगली आहे। कम्फर्ट फूडमध्ये येते कढी। हळद टाकली आपण। हळद फ्राय करून घेऊन गॅस स्लो करायचा आहे, कारण आता आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे आणि दहीमध्ये मी 2 चमचे बेसन टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले। त्याच्यामुळे बेसनच्या गाठी होत नाहीत, एक स्मूथ पेस्ट तयार होते ती। बघू शकता गाठ कुठेच नाही आहे। गॅस स्लो केलेला आहे आणि आता आपण हे फोडणीमध्ये टाकू। गॅस स्लो करण्याचं कारण ह्याच्यासाठी आहे की फास्ट गॅसवरती जर आपण दही ओतलं तर ती दही फाटण्याचे चान्सेस असतात, म्हणून स्लो गॅसवरतीच दही टाकायचं। आता चवीनुसार मीठ टाकूया। आता कलर व्हाईट सारखा दिसतोय, पण जशी जशी उकळी येईल तसा तो येलो आणि गाढ होत राहील। कढी गाढ होण्याचं कारण आपण बेसन टाकलंय म्हणून आहे। बघू शकता हळूहळू कलर चेंज होतोय। ही कढी खायला एक नंबर लागते, भातासोबत, चपातीसोबत। कढी आपली तयार झाली आहे। आता त्याच्यात कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करून ठेवूया। मस्त अशी कढी आपली तयार झालेली आहे। अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी प्रतीक्षास किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू।